नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की नम्रता आणि वल्लरी दोघीजणीही मिळून जे काही प्लॅनिंग करत आहेत ते प्लॅनिंग आता ईश्वरीला समजणार आहे. म्हणजे लगातार माझ्याबरोबर जे काही होतं आहे, जे काही प्रसंग घडत आहेत त्या ठिकाणी प्रत्येक वेळेला नम्रता हजर आहे. त्यामुळे आता ईश्वरीला पूर्णपणे नम्रतावरतीच डाऊट येणार आहे आणि हे सगळं नम्रतानेच केलेस या सगळ्या गोष्टी आता तिला समजणार आहेत. सगळ्यांसमोर आता ईश्वरी तिचा पर्दाफाश करणार आहे. त्याचबरोबर आता अंजली मार्केटमध्ये गेलेली असताना तिला मार्केटमध्येच राकेश दिसणार आहे. आता राकेश काही गुंडांबरोबर बोलत असताना त्यांना अंजली बघणार आणि राकेश हा जेलमधून बाहेर सुटल्याचं सत्य आता अंजलीला समजणार आहे. त्यामुळे नेमकं पुढे काय घडणार आहे, राकेश हा जो हल्ला करणार आहे ईश्वरी आणि अर्णववर, त्याचं सत्य हे अंजली त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल का, सगळं पाहणं आपल्याला आता रंजकतेचं ठरणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहिलं की ईश्वरीला अडकवण्यासाठी हर एक प्रकारे नम्रता आणि वल्लरी प्रयत्न करताना दिसत आहेत. ईश्वरीला ते मांजा अडकवून म्हणजेच मांजा तिच्या जिन्याच्या जवळ लावून तिला पाय फाटून पडण्यासाठी नम्रताने मोठा गेम केलेला असतो. परंतु हे सगळं होत असताना तेवढ्यातच नम्रताला हे सगळं होताना थांबावं लागतं. कारण की किती काही झालं तरीही आता नम्रताच्या एक गोष्ट लक्षात येते की मला काहीही करता येणार नाही. कारण हे सगळं होण्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या गोष्टी करूनही ईश्वरी प्रत्येक वेळेला जिंकते. ईश्वरीला तिचा गणूबाप्पा अगदी व्यवस्थितपणे साथ देत असतो आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आता ईश्वरी जिंकतच आलेली असते आणि ईश्वरी वाचून खाली येते सुखरूपपणे. परंतु नम्रताच्या हाताला मात्र कट गेलेलं हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं. त्यावेळेला तिला काही एवढं समजत नाही. पण दुसरा प्रयत्न त्या करतात, तो विचार करतात की आपण ईश्वरीच्या खाण्यामध्ये किंवा कशात तरी ना हे 3 ते 4 थेंब टाकूया, म्हणजे ईश्वरी ही बेशुद्ध पडेल आणि तिला काहीच करता येणार नाही. परंतु वल्लरीने जो काही प्लॅन सांगितलेला असतो तो प्लॅन मात्र इथे आता नम्रताला भीती वाटायला लागते की जर इशूला मी हे खायला दिलं किंवा कोणीही दुसरं चुकून ते खाल्लं तर त्याचा काहीतरी त्रास होऊ शकतो, म्हणजे माझ्या घरातल्यांना काहीतरी प्रॉब्लेम होईल. अशा प्रकारे मला इशूला त्रास द्यायचा नाही. त्यापेक्षा ती कुठेतरी पडली, तिला थोडंसं लागलं तर ती जागेवर बसेल. परंतु हे असं औषधाने जर एखादं विष वगैरे तिच्या शरीरात गेलं तर नाही, मी ही रिस्क घेऊ शकत नाही. आईंच्या नादाला लागून मीही करू शकत नाही, असा विचार नम्रताच्या डोक्यात येतो. तरीही तिला आता फोर्स करत असते वल्लरी की काहीही झालं तरी तू हे कर, म्हणजे कसं आहे ना की तुला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. ईश्वरीला हरवणं तुला आणखीनच सोपं जाईल. परंतु नम्रताला ती सगळं करायचं नसतं, कारण की काहीही करून तिला ईश्वरी किंवा घरातल्या कोणाचाही जीव आता धोक्यात घालायचा नसतो. तिला एवढंच टेन्शन असतं की फक्त इशूला लागलं पाहिजे. वल्लरी तिला म्हणते की बघ, तू तुझ्या बहिणीचा जितका विचार करशील ना तेवढे तुझे हरण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यामुळे जेवढा तू कमी विचार करशील ना ईश्वरीला वाचवण्याचा तेवढंच जिंकशील, समजलं ना. आणि माझी गोष्ट लक्षात ठेव, तू किती काही झालं तरीही तुला जिंकायचंच आहे, तुला आणि आकाशला. आपल्या आकाश टेक्स्टाईलला आपण जोपर्यंत जिंकवणार नाही ना तोपर्यंत सगळीकडे तुमचं नाव होणार नाही. आणि म्हणूनच तुम्ही एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तो आकाश ऐकेल ना ऐकेल, परंतु तू तर माझं ऐकतेस ना. खरंच खूप बरं झालं, असं म्हणून ती तिला झाडावरती चढवते आणि म्हणते की जर तू जिंकलीस ना तर मग बघ, मी तुझा सून म्हणून स्वीकार करेन आणि कधी म्हणून तुला कुठल्याही प्रकारचं चुकीचं वागणूक देणार नाही. असं आता नम्रताला तिने पूर्णपणे सगळं काही गाजर दाखवलेलं असतं आणि त्याचमुळे नम्रता आता म्हणते की ठीक आहे, काहीही झालं तरीही मी आता तयार आहे, म्हणजे मी सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे. असं म्हणून नम्रताने आता ठरवलेलं असतं की आपण तयारी करायची आणि सगळं काही व्यवस्थित दाखवायचं. तर दुसरीकडे आता हे सगळं होत असताना नम्रताच्या मनामध्ये हाही विचार येत असतो की काही झालं तरीही ईश्वरीला पण काही धक्का लागायला नको, किंवा तिला जर तब्येतीला काही वाईट वाकडं झालं तर मात्र तिला ते आवडणार नसतं. आता ईश्वरी ही आनंदात असते. अर्णव आणि ईश्वरी दोघंजणही ठरवतात की आपणच दोघांनी कॉम्पिटिशन जिंकायची आणि काही झालं तरीही आपण किंवा आकाश हे दोघं जिंकले पाहिजेत, असं त्या दोघांनी आता ठरवलेलं असतं. पण तेवढ्यातच आता इथे नम्रताने एक वेगळाच प्लॅनिंग करून ठेवलेला असतो. ते म्हणजे नम्रताने मुद्दामच हे सगळं करण्यासाठी ईश्वरीला पाडण्यासाठी वेगळं प्लॅनिंग करते आणि तिने मध्येच लाटणं ठेवलेलं असतं, जेणेकरून ईश्वरीचा पाय किचनमध्ये आल्यावर तिथे पडावा आणि त्यानंतर मग ईश्वरी खाली पडावी, यासाठी तिने हे सगळं केलेलं असतं. पण ईश्वरी आता दुसऱ्या प्रकारे तिने कुठल्याही प्रकारचं औषध
नम्रता द्यायला तयार नसते. आता ती आवाज देते की इशू, अगं मला जरा एक सांगतेस का गं? आता नम्रता तिला आवाज देते. त्याप्रमाणेच ईश्वरी आता धावत धावत येते की हो थांब, आले हा नमुताई मी. तेवढ्यातच आता ईश्वरीचा जो पाय असतो तो त्या लाटण्यावरती पडतो आणि तिचा पाय घसरून ती तिथल्या तिथे जोरात आपटायला जाणार असते. समोर भिंत असतं, त्या भिंतीला आता ईश्वरीचा डोकं जाऊन आपटतं. तेवढ्यात तिथून अर्णव येतो आणि आवाज देतो की मिस इंदौर, काय झालं तुला? तेव्हा ईश्वरी आता जोरात तिचं डोकं आपटतं आणि ती तिथल्या तिथे खाली पडते. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर नम्रता घाबरते की बापरे, इशूला जोरात डोक्याला फटका लागला आहे की काय. तर आता ती पटकन बघायला जाते आणि तिच्या पहिले अर्णव धावत धावत ईश्वरीपर्यंत जातो. ईश्वरी आता जोरात खाली आपटलेली असते. तिच्या त्या आवाजाने सगळेजण आता आलेले असतात, कारण की तिच्या तो लादीवरचा आपटण्याचा आवाज इतका जोरात असतो की सगळ्या घरातल्यांपर्यंत तो आवाज पोचलेला असतो. आता बिचाऱ्या ईश्वरीचं ते आवाज ऐकून नम्रताला पण इथे वाईट वाटलेलं असतं, परंतु तिच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. ती म्हणते की हे देवा, मला माफ कर, मी हे सगळं मुद्दाम केलं नाही आहे. खरं तर इशू हरण्यासाठी किंवा तिला कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता येणार नाही यासाठी मी केलं आहे. तेव्हा मग आता अर्णव पटकन डॉक्टरांना बोलवतो, कारण की ईश्वरीच्या डोक्याला लागलेलं असतं. ती आपटल्यामुळे तिच्या डोक्याच्या इथून रक्त येत असतं. तेव्हा मग आता ईश्वरीला डॉक्टर चेक करत असते. तिच्या डोक्याला पट्टी वगैरे केली जाते. ईश्वरी अजूनही बेशुद्ध असते. त्यानंतर मग सगळेजण बसलेले असतात. त्याच वेळेला आजी विचारते की नक्की काय झालं होतं, ईश्वरी कशी पडली, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की मलाही कळलं नाही आहे, ईश्वरीचा पाय कसा काय घसरला. तेव्हा मग आता थोड्या वेळाने ईश्वरी शुद्धीवरती येते आणि शुद्धीवरती आल्यानंतर आजी देवाकडे साकडं घालते की माझ्या सुनेला लवकर बरं कर, नाचुनेला तिची लवकरच स्पर्धेमध्ये भाग घेण्याची इच्छा आहे आणि त्या दोघांनाही या स्पर्धेत भाग घेता आला पाहिजे, यासाठी आजी आता प्रयत्न करत असते आणि देवापुढे हात जोडत असते. त्यानंतर मग आता ईश्वरी म्हणते की आजी, तुम्ही जो काही प्रयत्न केला आहे ना, किंवा जे काही देवासमोर साकडं घातलं आहे त्यामुळेच मला व्यवस्थितपणे म्हणजे आता उभं राहता आलं आहे, नाहीतर काय झालं असतं काय माहिती. अर्णव म्हणतो की मिस इंदौर, अजूनही प्रश्न उपस्थित आहे की तू भाग घेऊ शकणार आहे की नाही, कारण की तुझ्या डोक्याला लागलं आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर, काहीही झालं तरी मी आता माघार घेणार नाही आहे. मला या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचाच. किती काही झालं तरीही मी आता हरणार नाही आहे, अर्णवला ईश्वरी असं सांगते. आणि पुन्हा ईश्वरीचा तो आत्मविश्वास बघून पुन्हा एकदा नम्रताचा राग हा अनावर झालेला असतो. ईश्वरा ती समजावते की हे बघ ईश्वरी, तू ना उगीच काहीही करू नकोस. तुला बरं नाही आहे ना, तर मग उगीच त्या गोष्टींमध्ये तू जाऊ नकोस, समजलं ना. आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आम्ही आहोत ना, आम्ही जिंकू कॉम्पिटिशन, तू नको घाबरू, असं पटकन ईश्वरीला ती बोलून दाखवते. त्यामुळे ईश्वरीला जरा वेगळंच वाटतं. म्हणजे नमुताई ही अशी का बोलते आहे. एरवी तर नमुताई मला सपोर्ट करायची की तुम्ही दोघंजणही भाग घ्या, आम्हीही भाग घेतो. पण आज अचानक नमुताईचं हे काय झालं, असा विचार तिच्या आता डोक्यामध्ये येत असतो. त्यानंतर मग आता ईश्वरीला बरं वाटावं त्यासाठी अंजली पण देवाला साकडं घालते आणि ती देवळात जाऊन येते, कारण की ईश्वरीला बरं वाटावं यासाठी तिने देवाला नवस बोललेला असतो आणि तो पूर्ण करण्यासाठी ती तिथून आता जायला निघालेली असते देवळामध्ये. मग मामा तिला विचारतो की काय गं, तू एकटीच जाशील का आता. तेव्हा मग ती म्हणते की हो मामा, मी एकटीच जाते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, मी जाऊन येते आणि मग मी आता गाडी घेऊनच जाणार आहे, असं बोलून ती तिथून निघते. अर्णव पण म्हणतो की हो ताई, एकटी जाऊ नकोस तू प्लीज, बरोबर व्यवस्थित गाडी ड्रायव्हर घेऊन जा म्हणजे, आणि लवकर बरोबर येशील. तेव्हा मग लगेच नम्रता म्हणते आणि आजी म्हणते की आम्ही आहोत कनूजबरोबर, तू जाऊन ये. तेव्हा मग ती आता जायला निघालेली असते आणि तेवढ्यातच ती देवळातून नमस्कार वगैरे करून बाहेर पडते. तेव्हा मार्केट रोडमध्ये काहीतरी भाजी वगैरे खरेदी करायची म्हणूनच अंजली ही पुढे जायला निघते. तेवढ्यातच तिला समोर दिसतो राकेश. आता राकेशला समोर पाहिल्यानंतर तिला धक्का बसतो. ती विचार करते की हा राकेश इथे कसं काय, माझं म्हणजे मला काही चुकतं आहे का, हा राकेश हे राजेश भोसलेत ना, म्हणून ती पुन्हा पुन्हा त्याला वाकून वाकून बघत असते, परंतु तो राजेश भोसलेच असतो. तेव्हा तिला धक्का बसतो की पण या माणसाला तर अटक केली गेली होती, त्याला चिंटूने जेलमध्ये पाठवलेलं, मग नेमकं काय झालं अशी गोष्ट की तेवढ्यातच हे गायब झालेत. मला तरी काहीतरी हे अर्णवला सांगितलं पाहिजे. आता ती मुद्दामच त्याचा फोटो काढते आणि तिथे काही समोर बोलायला जात नाही, कारण की जर ती बोलायला गेली तर तो सावध होऊ शकतो. त्यामुळे ती काहीच बोलत नाही. पण त्या दोघांचंही बोलणं हे गुंडाबरोबर चालू होतं. ते दोन गुंड राकेशबरोबर बोलत होते
आणि बॉम्ब वगैरे अशा काहीतरी पद्धतीत बोलत होते. त्यामुळे आता इथे अंजलीला धक्का बसतो आणि ती घरी आलेली असते. त्यानंतर मग ईश्वरीला आता जसं बरं वाटायला लागतं तेवढ्यातच अर्णव तिला विचारतो की मिस इंदोर, मला जरा एक गोष्ट सांगशील का? तू अचानक तुला काय झालं? तू कशी काय पडलीस? एरवी वेंधळपणा करतेस तू मान्य, पण आता काय झालं होतं? ईश्वरी म्हणते की मला ना काही कळत नाही अर्णव सर. म्हणजे ना मी कसे पडले तेच मला कळलं नाही. मी येत होते किचनवरून, मला नमुताईने आवाज दिला. त्याच वेळेला तिथे एक काहीतरी लाटणं होतं पडलेलं. तिथून माझा पाय घसरला आणि मी पडले. अर्णव म्हणतो की व्हॉट? लाटणं असं फ्लोअरवर कोण ठेवतं? काहीच कळत नाही आहे. तिथे कोण होतं म्हणालीस तू आजूबाजूला? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तिथे नमुताई होती आणि नमुताईनेच मला आवाज दिला होता आणि मी आले तेवढ्यातच माझा पाय घसरला आणि मला लागलं. मला काहीच कळत नाही आहे हे नेमकं कसं आणि कशामुळे होते. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, तू एक गोष्ट रिअलाईज केली आहेस का? तेव्हा पटकन ईश्वरीला कळलेलं असतं की त्याला काय बोलायचं आहे ते. मग ईश्वरी म्हणते की हो मला समजलं आहे. म्हणजे जेव्हा आपण तिकडे होतो फर्स्ट राऊंडला तेव्हा माझे डोळे खराब झाले तेव्हा ही नमुताई समोर होती. ठीक आहे. मग आता ईश्वरी त्याला पुढे सांगते की कालही एक प्रॉब्लेम झाला होता. तेव्हा अर्णव म्हणतो की आता कसला प्रॉब्लेम? तेव्हा ईश्वरी सांगते की काल ना मी जेव्हा खाली उतरत होते जिन्यावरून, तुम्ही तुमचे पेंटिंग्स करत होतात त्यावेळेला देखील तिथे ना माझ्या जिन्याच्या रस्त्यावर ना कोणीतरी मांजा लावून ठेवल्यासारखं झालं होतं. मग आता अर्णव म्हणतो की काय मांजा? त्या ठिकाणी मांजा? तेव्हा ईश्वरीला तो विचारतो की मग मला सांग तिथे खाली कोण होतं? ती म्हणते की नमुताई होती आणि नमुताईच्या ना हातालाही कट गेलं होतं. मग अर्णव म्हणतो की मग मला कळत नाही आहे की हा मांजा तिथे कसा असेल? मला ईश्वरी तुला बोललं तर राग येईल, परंतु ज्या अर्थी त्या नम्रताच्या हाताला कट गेलं होतं बोटाला, त्या अर्थी तिनेच तो मांजा पकडलेला होता. पण हे सगळं काय आहे? ईश्वरी म्हणते की सर मलाही सगळं विचित्र वाटतंय आणि पटतंय तुम्ही जे सगळं काय बोलताय, पण माझं मन विश्वास ठेवायला तयार नाही आहे की हे सगळं आपली नमुताई करत असेल. मला तर हे सगळं पटतच नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मी तुला एवढंच सांगेन की काहीही झालं तरीही कोणावरतीही ब्लाइंडली ट्रस्ट करू नकोस. आपल्याला काहीच माहीत नाही आहे. तर ईश्वरीच्या डोक्यात विचार येतो पण हे नमुताई का करू शकत असेल? तेव्हा अर्णव म्हणतो की मी प्रत्येक वेळेला तिला टोकण्याचा प्रयत्न करतो, पण तिचं वागणं ना मला जरा खटकतच असतं. मला कायम असं वाटत असतं की ती तुझ्यावर जेलस असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की असं का असं? तेव्हा अर्णव म्हणतो की हो असंच आहे, काहीतरी असतं आणि त्यामुळे ती तुझ्यावर नाराज असते. या गोष्टीचा जरा तू विचार करत राहा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मला आता या गोष्टीचा छडा लावला पाहिजे. मग सुरुवातीला तर डोळ्यांच्या ड्रॉप्सच्या वेळेला नम्रता होती, आत्ताही नम्रता होती आणि त्यानंतर मग लाटणं पडलं, म्हणजेच लाटणं पायावरून खाली पडलं तेव्हाही नम्रता तिथेच होती. या तिन्ही गोष्टींचा संदर्भ असाच लागत आहे की ती नम्रता ही प्रत्येक वेळेला तुझ्यावरती अडचण येते तेव्हाच तिथे कशी उपस्थित असते. याचा अर्थ तीच तिथे काहीतरी करत असेल, हे कशावरून सिद्ध होत नाही. ईश्वरी म्हणते की पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की अर्णव सर तुम्ही उगीच तिच्यावर आरोप का लावताय? तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, मी आरोप लावत नाही आहे, मी प्रूफ बोलतो आहे. विथ प्रूफ जे काही आहे ते प्रूफ आहे तुझ्यासमोर. आता तू सगळा विचार कर जे काही करायचे ते. आता तिचा यामागचा मोटिव्ह काय असू शकतो याचा विचार कर. आता मात्र ईश्वरीचा सुरुवातीला विचारच होत नव्हतो. ती मनातून विचारच करू शकत नसते की माझी नम्रताताई हे सगळं काही असं करू शकेल. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, तू ना बारीक लक्ष ठेव आणि मग या गोष्टीपर्यंत पोहोच. आपलं तुला जे काही काम चालू झालं आहे तेव्हापासून तू तिच्याबरोबर कशी वागते आणि ती तुझ्याबरोबर कशी वागते ना, हे सगळं लक्षात घे. ज्यावेळेला आकाश येत होता मशीन शिलाई रिपेअर करून देण्यासाठी, त्यावेळेला देखील नम्रता त्याला टोकण्याचं काम करत होती की तुझी डिझाईन तू बनव. हे सगळं ती करत होती. म्हणजे मला असं वाटतं की तिला जिंकण्याची हौस आहे आणि तुला हरवण्यासाठी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे सगळं खरंच खूप चुकीचं आहे. असं का करते तू? मला खरंच खूप म्हणजे असं वेगळंच वाटतंय. तेव्हा मग ईश्वरीला आता खूपच जास्त वाईट पटलेलं असतं आणि ती ठरवते की काही जाऊन आपण आता जाब विचारायचंच आहे नमुताईला. आणि आता सगळ्यांसमोर नम्रताला ही जाब विचारायला जाते. म्हणजे नमुताई, हे सगळं करण्याच्या मागे तू होतीस का? आणि नम्रताला हे सगळं करण्यासाठी मामी भाग पाडत असेल हे देखील ईश्वरीला आता समजलेलं असतं. त्यामुळे आता नम्रताला सगळ्यांसमोर ती जाब विचारते, नेमकं हे सगळं का करतेस तू? कशासाठी करतेस? या सगळ्या गोष्टींचा जाब आता विचारला जातो. त्यानंतर मग आता हे सगळं होत असताना ईश्वरीच्या मनामध्ये मात्र नम्रताविषयी पूर्णपणे जागा निघून गेलेली आहे आणि ती नम्रताला नको नको ते वाटेल ते बोलते आणि त्यामुळे नम्रता आता तिथून रागाने निघून जाते. परंतु ईश्वरी ही तिच्यावर चिडलेली आहे.
त्याचबरोबर आता राकेशचं सत्य हे देखील नम्रताच्या नंतर अंजलीला सांगायचं असणार आहे. त्यामुळे पुढे काय आणि कसं घडणार हे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.